आपण जिंकणार. हे नाशिकमधलं मी सांगलेलं सत्य आहे आणि ते सत्य होणार आहे, कारण मी रामभक्त आहे. प्रभूंना खरं वाटणार नाही, माझ्या पाठीचे प्रभू आहेत, पण मी रामभक्त आहे. बजरंगबली हनुमान जेव्हा सीतेचा शोध घेण्यासाठी लंकेत पोहोचला, हनुमानाला अटक झाली. रावणाचे सैनिक त्याला जेरबंद करून रावणाच्या दरबारात घेऊन गेले. रावण हसला आणि म्हणाला, काय रे वानरा, मला ओळखत नाहीस? तुझी हिंमत कशी झाली माझ्या राज्यात येण्याची? अरे तो हनुमान बजरंगबली, अरे तुला ओळखतो ना, अरे तो तूच ना, ज्या बालीनं बगलेत पकडून तुझ्या दारावर आपटून तुला मारण्याचा प्रयत्न केला होता आणि तुझी धिंड काढली होती. त्याबरोबर रावणाचा चेहरा पडला. हे मी यासाठी सांगतोय, हनुमान भर दरबारामध्ये हे यासाठी म्हणाला, कारण त्याला रावणाचा कॉन्फिडन्स लूज करायचा होता. तुम्ही तुला मारू शकता, शत्रूचा कॉन्फिडन्स पहिला लूज केला पाहिजे. अरे कोण भारतीय जनता पक्ष, कोण नरेंद्र मोदी, कोण देवेंद्र फडणवीस, कोण अजित पवार, कोण एकनाथ शिंदे, कॉन्फिडन्स लूज करा. रावणाचा कॉन्फिडन्स पहिल्या भेटीत हनुमानानं तोडला आणि तिथेच रावण हरला. पहिल्या भेटीत रावणाचा कॉन्फिडन्स हनुमानानं तोडला. अरे तू तोच ना, तुला एका वांगानं आपटून मारलं होतं. पहिल्या भेटीत रावणाचा कॉन्फिडन्स हनुमानानं तोडला, म्हणून रावण रामाकडून पराभूत झाला. अरे मला एका वांगरानं मारलं. एक लक्षात घेतलं पाहिजे, रामकथेमध्ये अनेक गोष्टी असतील. मी तुम्हाला काही उदाहरणं दिली. मला माहिती आहे वेळ संपत चाललेला आहे. रामकथेमध्ये 2400 श्लोक आहेत आणि 60 कांड आहेत. मी सांगतोय, मी अजून तुम्हाला 24 सुद्धा सांगितलेले नाहीत. रामाच्या जीवनातला सगळ्यात कठीण प्रसंग कोणता असेल तर तो लक्ष्मणाला मूर्छा आली, लक्ष्मण कोसळ, हा त्याच्या जीवनातला सगळ्यात कठोर प्रसंग होता. हनुमानाला सांगितलं, संजीवनी गुटे काय घेऊन या. हनुमान विसरला आणि अख्खे मेडिकल स्टोअरच घेऊन आला उचलून. त्याला हनुमान म्हणतात. आपण इथे सगळे हनुमान बसलेले आहेत, लक्षात घ्या. रामामध्ये उत्तम लिडरशिप क्वालिटी होती. रामासारखा नेता झाला नाही, लक्षात घ्या. राम देव नव्हता, राम नेता सुद्धा होता. रामानं काय केलं, रामाने आपल्यातल्या सामान्य वंचितांना, शूद्रांना, कार्यकर्त्यांना नेता बनवलं. त्याने बालीला नेता केलं, त्याने सुग्रीवाला सेनापती केलं. ज्या सुग्रीवाची बायको बालीनं तिचं हरण केलं होतं, बरं का, त्याने त्या सुग्रीवाला ताकद दिली आणि बालीचा वध केला आणि सुग्रीवाला नेता केला. हे रामाचं नेतृत्व गुण आहे. रामाने एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट मी सांगतो आणि हा विषय संपवतो. लिडरशिप क्वालिटी काय असते, जी आपण रामकथेतून शिकली पाहिजे, जी आपण रामाकडून घेतली पाहिजे. हनुमान कोण होता? आपल्या दृष्टीनं हनुमान एक वानर होतं, एक शेपटी त्याला आहे, आपण त्याला पूजा करतो. पण ज्या वेळेला प्रभू श्रीरामानं हनुमानाला सांगितलं की हनुमाना, तू लंकेत जा आणि सीतेची ख्याली खुशाली जी का आहे तिला सांग, मी येतोय, काळजी करू नकोस. आपण असतं तर काय केलं असतं? आपण एखाद्या शाखा प्रमुखाला जरी काही काम सांगितलं तरी 10 वेळा त्याला समजलंय ना तुला, पण त्याच्यावरती अजून 2 माणसं आपण नेमतो. अरे बघ तो काय करतोय. त्याचा हनुमानावरती विश्वास होता. दोघांमधला संवाद इतकाच आहे वाल्मिकी रामायणामध्ये.
की तू जा, मी खुशाल आहे, सांग तू खुशाल राहा, लवकरच मी येतोय. आणि पुढल्या सगळ्या घडामोडी हनुमानानं त्याच्या स्वतःच्या हिमतीवर केलेल्या आहेत. हनुमान गेला, त्याने सूक्ष्मरूप धारण केलं, त्याने लंकिनीला मारलं, त्याने सीतेला अंगठी दिली, मग त्याने स्वतःला अटक करून घेतली त्यावेळेला तिथं, कारण त्याला रामाच्या दरबारात जायचं होतं. त्याने स्वतःला अटक करून घेतली. त्याला रामाचं राज्य पाहायचं होतं म्हणून, रावणाचं राज्य पाहायचं होतं म्हणून त्याने स्वतःला अटक करून घेतली.